हॅलो फ्रेंड्स, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच युनिव्हर्सल सायन्स अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे अँगल मेजरमेंट. अँगल मेजरमेंट पाहण्याआधी आपण अँगल म्हणजे काय ते पाहूयात. अँगल एक पॉईंट मी कन्सिडर करतोय. या पॉईंटमधून एक लाईन मी काढतोय, जी लाईन इन्फायनाइटली वाढते सेम डिरेक्शनला. ठीक आहे, अशी लाईन जी इन्फायनाइटली सेम डिरेक्शनला वाढते तिला आपण काय म्हणत असतो? रे म्हणत असतो. तसाच रे मी दुसऱ्या साईडला काढतोय, पण तो रे बघा त्याच ओरिजिनमधून गेलाय ज्या ओरिजिनमधून पहिला रे गेला होता. ठीक आहे, तर हे जे दोन रे आहेत, आता मी हे दोन रे काढलेत, त्या दोन रे मध्ये तयार होणारे जे काय असेल ना त्याला काय म्हणतात? अँगल म्हणतात. याला आपण बेसिकली असं म्हणू शकतो की इट इज अ सम ऑफ मेजर्स ऑफ दीज बोथ द रेज. ठीक आहे, ही काय सम ऑफ मेजर आहे या दोघं रेजचे. ठीक आहे, तर हे जे रेज असतात, आता हे जे दोघं रेज दिलेले आहेत यांना आपण म्हणत असतो आर्म. ठीक आहे, तर हा आहे सुरुवातीचा, म्हणजे म्हणून हा आहे इनिशियल आर्म. इनिशियल आर्म हा नेहमी फिक्स असतो, तो रोटेट होत नाही, तो एकाच जागी असतो. पण जो टर्मिनल आर्म दिलाय तो फिरत असतो, हा कंटिन्यू रोटेटिंग असतो. फक्त फिक्स कोणता असतो? इनिशियल आर्म असतो. ठीक आहे, आणि ज्या पॉईंटमधून हे दोघं निघाले, जसं की इनिशियल आर्म सुद्धा या पॉईंटमधून निघालाय आणि टर्मिनल आर्म सुद्धा या पॉईंटमधून निघालाय, तर त्या पॉईंटला आपण म्हणत असतो व्हर्टेक्स. ठीक आहे, तर आपण थोडक्यात अँगलची डेफिनेशन काय सांगू शकतो मग? इट इज अ युनियन ऑफ टू रेज हॅव्हिंग सेम ओरिजिन. अँगल म्हणजे काय? इट इज अ युनियन ऑफ टू रेज हॅव्हिंग सेम ओरिजिन. आणि ओरिजिन म्हणजे काय? तर व्हर्टेक्स ऑफ द अँगल. ठीक आहे, तर अँगलचं आपण डे टू डे लाईफमध्ये काय काय ॲप्लिकेशन्स आणि कुठे कुठे आपल्याला अँगल दिसतो? तर सर्वात बेसिक म्हणलं तर आपल्याला दिसतो घड्याळामध्ये. ठीक आहे, जसं की हवर हँड आणि मिनिट हँड घड्याळात असतो. तर हवर हँड आणि मिनिट हँडमध्ये जो काही तयार होत असतो त्याला आपण अँगल असं म्हणत असतो. तसंच जर आपण घराला लागलेली सीडी असेल तर घर आणि सीडीमध्ये, घराच्या भिंतीत आणि सीडीमध्ये जो तयार होतो त्याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो? अँगल म्हणू शकतो. अँगल इन्क्लुड्स टू थिंग्स. अँगलमध्ये दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. पहिलं म्हणजे अमाऊंट ऑफ रोटेशन आणि दुसरं म्हणजे डायरेक्शन ऑफ रोटेशन. अमाऊंट ऑफ रोटेशन म्हणजेच काय? तर मॅग्निट्यूड काढायचं आपल्याला अँगलचं. आणि डिरेक्शन ऑफ रोटेशन म्हणजे काय? साईन कळली पाहिजे आपल्याला अँगलची, म्हणजे तो कसा रोटेट होतो त्यावरून त्याची साईन ठरते का हे पण आपण लक्षात घेऊयात. Let us consider a point O which is your vertex. आता त्यामध्ये मी OA हा एक रे ड्रॉ केलाय ज्याला मी म्हणणार इनिशियल आर्म. तसाच मी दुसरा OA डॅश दुसरा रे मी ड्रॉ केलाय आणि त्याला मी म्हणणार टर्मिनल आर्म. आता यामध्ये तुम्ही याचं रोटेशन बघा कोणत्या डायरेक्शनला आहे. आपण दोन पद्धतीचं रोटेशन नेहमी म्हणतो, एक असतं क्लॉकवाईज आणि एक असतं अँटी क्लॉकवाईज. तर हे कोणतं डिरेक्शन आहे? अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनला याचं रोटेशन होत आहे. म्हणून जर अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनला कोणत्याही टर्मिनल आर्मचं रोटेशन होत असेल त्याला आपण काय म्हणतो? पॉझिटिव्ह अँगल म्हणतो. ठीक आहे, इनिशियल आर्म हा नेहमी फिक्स असतो, फक्त टर्मिनल आर्म हा रोटेटिंग असतो. मग जेव्हा केव्हा रोटेशन हे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला होईल तेव्हा आपण त्याला काय म्हणायचं? पॉझिटिव्ह अँगल म्हणायचं. ठीक आहे, आता मी परत एकदा व्हर्टेक्स ओ घेतला. OA हा माझा इनिशियल आर्म घेतोय मी आणि दुसरा आर्म मी सिलेक्ट करतोय. आता मी याला म्हटलंय OA डबल डॅश. ठीक आहे, जो की माझा टर्मिनल आर्म आहे. बघा इथे रोटेशन कसं होतं? अँटी क्लॉकवाईज होतं. आता मी रोटेशन बघा कसं केलंय, हे आहे क्लॉकवाईज. जर क्लॉकवाईज रोटेशन झालं तर काय होईल मग? जर रोटेशन क्लॉकवाईज असेल तर त्याला आपण म्हणायचं निगेटिव्ह अँगल. आता बघा यातून तुम्ही एकदम सोपी गोष्ट शिकलेत. जर रोटेशन अँटी क्लॉकवाईज असेल तर त्याला काय म्हणायचं? पॉझिटिव्ह. आणि रोटेशन जर क्लॉकवाईज असेल त्याला काय म्हणायचं? निगेटिव्ह अँगल. मग आता हे जे अँगल आहे हे मेजर कसे केले जातात? ठीक आहे, तर अँगल हे नेहमी डिग्री आणि रेडियन्समध्ये मेजर केले जातात. तर डिग्रीमध्ये काय असतं नेमकं बघूयात आपण. मी राईट अँगल इथे कन्सिडर केलाय, जो की कितीचा असतो तुम्हाला माहितीच आहे, तो असतो 90 डिग्रीचा. मग डिग्री म्हणजे काय असतं? तर आता या 90च्या डोक्यावरती जो दिसतोय ना छोटासा गोल त्याला आपण काय म्हणत असतो? डिग्री म्हणत असतो. आता ही जी डिग्री आहे ही आणि थर्मोमीटरवर जे डिग्री पाहतात
त्या दोघं डिग्र्या वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे त्याचा आणि याचा काही संबंध नाही. जर समजा मी हीच लाईन जर पुढे स्ट्रेट वाढवली तर ती काय होईल, स्ट्रेट लाईन होईल. ठीक आहे, ही स्ट्रेट लाईन झाली. आता मग स्ट्रेट लाईन किती डिग्रीची असते तुम्हाला माहिती आहे, इट इज 180 डिग्री. मग आता बघा, ही स्ट्रेट इथून मी इथपर्यंत रोटेशन केलं तर किती झाला, 180 झाला. मग परत आपण इथून इथपर्यंत जाऊन पाहूयात बरं, तर किती होईल, 180 प्लस 180 किती होईल, तो 360 डिग्री होईल. म्हणजे आता एक गोष्ट आपल्याला लक्षात आली की जर या एका पॉइंटहून फिरत फिरत तुम्ही जर 360 डिग्री फिरले तर तुम्ही सेम पॉइंटला परत येतात. म्हणजे तुमचं स्वतःभोवती एक कम्प्लीट रोटेशन तयार होतं. तर आपण एक गोष्टीचं कन्क्लुजन यातून काढू शकतो की 1 फुल रोटेशन इज इक्वल्स टू 360 डिग्री. ठीक आहे, एक रोटेशन म्हणजे काय असतं, 360 डिग्री असतं. आता प्रश्न असा आहे की एक रोटेशन म्हणजे 360 डिग्री हे ठीक आहे, पण 1 डिग्री म्हणजे नेमकं काय, तर बघूयात. 1 डिग्री म्हणजे काय असेल, 1/360th ऑफ फुल रोटेशन. आता हे जरा कन्फ्युजिंग वाटतंय ना, तर बघू. आता मला सांगा, आपण जर एवढं डीप मध्ये जातोय, 1 डिग्री इज इक्वल्स टू म्हणतोय की 1/360th ऑफ फुल रोटेशन, तर डिग्री हे स्मॉलेस्ट युनिट आहे का मेजरमेंटचं, याच्यानंतर अजून स्मॉलेस्ट युनिट नाही आहेत का, तर बघूयात आपण. याच्यानंतर सुद्धा स्मॉलेस्ट युनिट आहेत मेजरमेंटसाठी. तर डिग्रीपेक्षा स्मॉलेस्ट युनिट काय असतं, मिनिट असतं. पण आता हे जे मिनिटवरती सिम्बॉल दिसतोय हा 1 मिनिट आहे बरं का. 1 मिनिटवरती जो सिम्बॉल दिसतोय त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणत असतात प्राईम. ठीक आहे, तसंच मिनिटपेक्षा लहान आहे अजून काय माहिती आहे, सेकंड. मग सेकंडच्या वेळेस काय करायचं, 1 वर डबल डॅश द्यायची. ठीक आहे, आणि त्या डबल डॅशला काय म्हणतो आपण, डबल प्राईम म्हणतो. ठीक आहे, तर सर्वात छोटं युनिट आहे सेकंड, त्याच्यावरती आहे मिनिट आणि त्याच्यानंतर येतं डिग्री. ठीक आहे, पण मग आता यांच्यातलं रिलेशन नेमकं काय, डिग्री मिनिट सेकंड, किती सेकंड म्हणजे किती मिनिट, किती मिनिट म्हणजे किती डिग्री, इथं काही कळत नाहीये. तर बघूयात. तर एक पूर्ण रोटेशन म्हणजे 360 डिग्री असते, आपण आता शिकलोय. ठीक आहे, तसंच 1 डिग्री म्हणजे काय असतं, 60 मिनिटं असतात. ठीक आहे, 1 डिग्री म्हणजे काय असतं, 60 मिनिटं असतात. मग 1 मिनिट म्हणजे काय, तर 1 मिनिट म्हणजे असतात 60 सेकंद. डबल डॅश असेल तर सेकंद म्हणायचं, सिंगल डॅश असेल तर मिनिट म्हणायचं. म्हणजे थोडक्यात काय, 60 सेकंद इज इक्वल्स टू 1 मिनिट अँड 60 मिनिट इज इक्वल्स टू 1 डिग्री अँड 360 डिग्री इज इक्वल्स टू 1 फुल रोटेशन. ओके, आय थिंक तुम्हाला सर्व हे कळालं असेल. आपण पुढे जाऊयात. आता जर समजा तुम्हाला सांगितलं की अँगल्स ड्रॉ करा, तुम्हाला मेजर्स दिलेले आहेत, तुम्ही अँगल ड्रॉ करा आणि आम्हाला क्वाड्रंट सांगा, तर कसं करायचं बघा. आता याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे समजणं. तर जर समजा तुम्हाला सांगितलं -140, तर -140 सांगितल्यानंतर तुम्ही कोणत्या डिरेक्शनने जाणार हे सर्वात महत्वाचं आहे. मायनस सांगितलंय, मायनस म्हणजे काय शिकलोय आपण, मायनस म्हणजे निगेटिव्ह. निगेटिव्ह अँगल कधी असतो, जेव्हा त्याची डायरेक्शन असते क्लॉकवाईज. मग बघा, इथून हा आपला OX हा आपला फिक्स आर्म आहे, हा बदलणार नाहीये, फक्त दुसरा आर्म फिरणार आहे. आता तो इकडून फिरायचं का इकडनं फिरायचं हे तुम्ही सिम्बॉल पाहून ठरवायचं. आता इथे मायनस साईन आलंय म्हणून मी काय करणार, क्लॉकवाईज फिरणार. तर प्रत्येक क्वाड्रंट मधलं डिस्टन्स पाहायचं. आता हा क्वाड्रंट आहे आणि इथपर्यंत एक्स आणि वाय डॅश ऍक्सिस पर्यंतचं किती अंतर असणार, त्यांचं 90 डिग्री असणार आहे. मग हा झाला 90 डिग्री आणि पुढे किती लागते तुम्हाला, मग 90 नंतर लागते 50. तर तुम्ही इथून 50 डिग्री पकडा. ठीक आहे, मग हा 90 आणि हा 50 किती झाला, 140 डिग्री झाला. मग याला मायनस का म्हटलो आपण, कारण की हा क्लॉकवाईज फिरलेला आहे. त्याचप्रमाणे 250 डिग्री. आता बघा 250 इथे कोणतं साईन आहे, पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह असेल तर काय असणार आहे, तो फिरणार आहे अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. पहा, इथून तर इथपर्यंत किती असणार आहे, एक्स ते वाय ऍक्सिस किती असणार आहे तुमचं डिस्टन्स, 90 डिग्री. आणि इथून इथपर्यंत किती असणार आहे, 180 डिग्री. आता 180 पर्यंत तुम्ही आलेला आहेत. मग आता तुम्हाला किती पाहिजे, 250 पाहिजे. म्हणजे इथून इथपर्यंत किती,
70 डिग्री पुढे यायचं आहे, म्हणून तुम्ही इथून इथपर्यंत 70 डिग्री आले आणि इथे लाईन ड्रॉ केली, म्हणजे तुमचं डिस्टन्स किती झालं, 250 डिग्री झालं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला अँगल्स सुद्धा काढता यायला पाहिजे. ओके, थँक्यू.